हॅलो आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे राजमा चावलची रेसिपी, जी खूप इझी आहे आणि तुम्ही फर्स्ट टाइम जरी बनवत असाल तरी तुम्ही इझिली बनवू शकता। आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी माझ्या झाडांची केअर कशी करते तेही शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर त्यासाठी ब्लॉग लास्ट पर्यंत बघा। तर इथे मी एग बॉईल करायला ठेवतीये। मी व्हेजिटेरियन आहे आणि तनुज नॉन व्हेजिटेरियन, तर त्याच्यासाठी मी इथे एग बॉईल करायला ठेवतीये। तर या एग बॉयलर मध्ये एग्स बॉईल होतील तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे मी आज बनवणार आहे राजमा चावल। मला असं वाटतं की राजमा चावल हे कम्फर्ट फूड आहे माझ्यासाठी आणि भरपूर दिवस झाले मी राजमा चावल बनवले नव्हते, त्यामुळे मी रात्रीच राजमा सोक करायला ठेवलेले, कारण मी काल रात्रीच डिसाइड केलेलं की उद्या राजमा चावल हा मेन्यू करूया आपण। तर इथे तनुजसाठी जे एग्स मी बॉईल करायला ठेवलेले तेही रेडी झालेले। चला तर मग आता आपण चॉपिंग करून घेऊ। तर राजमा चावल ही खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये राजमा चावल बनतात। तर राजमा बनवण्यासाठी मी इथे रफली कांदा कट करून घेतेय, कारण मी याला नंतर चॉपरला बारीक कट करून घेणार आहे। तर इथे कांदा रफली कट करून झाल्यानंतर मी टोमॅटो पण रफली कट करून घेणार आहे। याची पण आपण प्युरी करू शकतो किंवा मग याला चॉपरला बारीक करून घेऊ शकतो। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची मी इथे कट करून घेतेय। तर इथे चॉपिंग झाल्यानंतर आपण सर्वात पहिले राजमा जो आहे ना, जो मी रात्री भिजवून घेतलेला तो कुक करायला ठेवू कुकरला। तर मी इथे कुकरमध्ये भिजवून घेतलेला राजमा कुक होण्यासाठी पाणी आणि थोडंसं मीठ ॲड करून याचं झाकण लावून याला एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आय नो की हे महाराष्ट्रीयन फूड नाहीये, पण मला असे डिफरंट रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतात। जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल ना, खूप इझी आहे, तर त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। तर आता इथे मी जो आपण रफली चॉप करून कांदा आणि टोमॅटो साईडला ठेवलेला ना, तो आपण यात आता बारीक करून घेऊया। तर इथे कुकरमध्ये राजमा कुक होतोय तोपर्यंत मी दुसऱ्या कुकरला बासमती राईस लावून घेते। तर इथे राईस कुक करायला ठेवल्यानंतर मी जो चॉपर यूज केलेला ना, मी त्याला छान वॉश करून घेतलं आणि याला आता छान एका स्वच्छ कपड्याने पुसून मग ठेवून देते। चला तर मग आता इथे चेक करते मी राजमा छान कुक झाला आहे की नाही। तर राजमाला थोडंसं प्रेस करून बघायचं, जर ते छान मॅश होत असेल इझिली बोटांनी तर तो छान परफेक्टली कुक झाला आहे।
त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यानंतर साईडला पाणी पण गरम करायला ठेवतेय मी. त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 टीस्पून तूप टाकून घेतला आणि थोडंसं तेलाचाही यूज करणार आहे मी, किंवा आपण तूप आणि ऑइल हाफ हाफ क्वांटिटी मध्ये पण यूज करू शकतो. पण प्युअरली तुपात बनलेला राजमा खूप छान लागतो. त्यात 1 टीस्पून जिरे आणि तमालपत्र टाकून घेऊ आणि छान फ्लेवर येतो. त्यानंतर काही खडे मसाले टाकले आणि खडे मसाले छान परतून झाले की मग त्यात टाकायचा बारीक कट करून घेतलेला कांदा आणि आता हा कांदा छान कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर यात कट करून घेतलेली मिरची टाकायची आणि यालाही छान फ्राय करून घ्यायचं. आणि मी हिंग टाकायला विसरली, त्यामुळे आता मी हिंग टाकतेय. आणि जो राजमा आपण कुक करून घेतलेला ना, त्याला असं मॅशरच्या हेल्पने थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान थिकनेस येतो. आणि साईडला कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट ऍड केली आणि यालाही छान आता परतून घेऊ ऑइलमध्ये. कांद्याचा छान कलर चेंज व्हायला थोडा वेळ लागतो, तर मी मीडियम गॅसवर कांदा फ्राय करून होतोय तोपर्यंत हे जे एग्स मी बॉईल करून घेतलेले ना, याला पील करून घेते. आणि इथे कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यात ऍड करायची टोमॅटोची प्युरी आणि मग याला ऑइल रिलीज होईपर्यंत छान कुक करून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाजीला छान टेस्ट येते. आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा याच्यासाठी थोडंसं मीठ ऍड करून याला झाकून कुक होऊ द्यायचं. तर गॅसवरती टोमॅटो कुक होतोय तोपर्यंत मी एग्स पील करून घेते. तर इथे या स्टेपला टोमॅटो छान कुक झाल्यानंतर यात काही पावडर मसाले ऍड करायचे. तर इथे मी टाकला आहे लाल मिरची पावडर, धने पावडर आणि थोडीशी हळद. आता परत एकदा याला कव्हर करून एक 2-3 मिनिट कुक होऊ देऊ. त्यानंतर मी इथे टाकते राजमा मसाला. जर तुमच्याकडे हा मसाला नसेल ना, तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता, त्याने सेम टेस्ट येते. आणि हा मसाला 1 मिनिटभर परतून झाला की लगेच यात ऍड करायचा कुक केलेला राजमा. तर सर्वात पहिले मी तनुजसाठी जेवण वाढतेय, कारण त्याला ऑफिसला जाण्याची घाई होती. आणि जेवण झाल्यानंतर मी एका कॅसरोलमध्ये हे सगळं उरलेलं फूड काढून ठेवते, म्हणजे किचन काउंटर छान क्लीन दिसतं. आणि जे मी यूज केलेले पॅन आहेत ते मी खाली वॉश करण्यासाठी एका टब मध्ये ठेवून देते.
त्यानंतर गॅस आणि काउंटरटॉप छान क्लीन करून घेतला आणि मग ज्या यूज केलेल्या सिरॅमिक्सच्या प्लेट्स होत्या त्या सगळ्या वॉश करून घेतल्या. इथे माझं किचन मधलं सगळं काम झाल्यानंतर सानवी स्कूलमधून आलेली. मग तिचं थोडंसं होमवर्क कंप्लीट करून घेतलं. कधी कधी काम करते वेळेस असं वाटतं ना की घरातली कामं कधी संपतच नाही. पण खरं सांगायचं तर स्वच्छ घर बघून मनही शांत होतं. चला तर मग आता जाऊया माझ्या बाल्कनीमध्ये. तर त्यासाठी मी इथे स्प्रे बॉटल मध्ये पाणी भरून घेतेय. माझ्या बाल्कनी मधले जे प्लांट्स आहेत ना त्याला मी नेहमी वॉटर स्प्रे करत असते, कारण ते बाहेर असल्यामुळे त्याच्यावरती भरपूर धूळ जमा होते. त्यामुळे त्याला टाइम टू टाइम स्प्रे करत राहावं लागतं. तर आज मी फक्त झाडांवरती पाणी स्प्रे करून घेतेय, पण महिन्यातून एकदा मी नीम ऑइलने पण झाडांना छान स्प्रे करून घेते, म्हणजे झाडं छान हेल्दी राहतात. तर तुम्ही जर माझे शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर त्यात तुम्ही ही बॉटल बघितली असेल. मी DIY शॉपमधून ही बॉटल रिसेंटली परचेस केलेली. थोडी कॉस्टली आहे पण क्वालिटी पण तेवढीच छान आहे. तर असा संपतो माझा सिंपल पण मनापासून जगलेला दिवस. स्वच्छ घर, छान छान रेसिपीज आणि प्लांटची केअर, आणि याच गोष्टी मला रोज नवीन एनर्जी देतात. मला असं वाटतं की हे जे सिंपल मुवमेंट्स असतात ना, हेच खरं सुंदर आयुष्य बनवतात. पण हो, जर आपण त्या मुवमेंट्सला मनापासून जगलो तर. नाहीतर घरकाम म्हणजे एक मोठं ओझं वाटायला लागतं. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.